ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक येथील गोविंदनगर परिसरात शुक्रवारी सकाळी 11 वाजता नाशिककरांच्या आग्रहाखातर पंजाब अँड सिंध बँक शाखेचा उद्घाटन आणि शुभारंभ बँक व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरूप कुमार साहा यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पाहुण्यांचे औक्षण करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रथम ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फील्ड जनरल मॅनेजर विनोद कुमार पाडे, झोनल मॅनेजर सरबजीत सिंग, चीफ मॅनेजर सुधीर कुमार सिंग, चीफ मॅनेजर अजित सरोदे, शाखा मॅनेजर शशिकांत भेंडे, संदीप माहुलकर, अरुण वाणी, अंकिता बागल, आशिष जगताप, अश्विनी कुमार, रुची धणवीज, धीरज मोडे, संतोष सणवरकर आदी मान्यवर उपस्थित होते. बँकेच्या शाखा शुभारंभ दिनी ठेवीदारांनी विश्वास दाखवत 183 कोटी रुपयांच्या ठेवी गोविंदनगर शाखेत ठेवून शाखेची धडाकेबाज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रचंड ठेवी आल्यानं सर्व अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अविनाश काळे पाटील, अंकुश शिरसाट आदींसह ग्राहक शीतल जगताप, बाळासाहेब पाणगव्हाणे, गणेश पाणगव्हाणे, प्रकाश हाडे, निकेत काळे, दर्शन सरोदे, पियुष भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी किरण वाघ, योगेश आढाव, संतोष पाणगव्हाणे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण कातोरे, दत्ता सोनवणे, अमित चुंभळे आदींनी परिश्रम घेतले. मैं आज इस विजिट में हूँ नासिक ब्रांच में फॉर ओपनिंग द सेकेंड ब्रांच इन नासिक एट गोविंद नगर. Along with this branch, we are also inaugurating online a virtual inauguration of our Wakar branch in Pune. The idea of opening these two branches, one in Nasik and one in Wakar, Pune, is that we want to expand into the state of Maharashtra in a much bigger way. Presently, the existing branch network of Maharashtra is only 41 branches. There are 36 districts in the state of Maharashtra. So we want to be present in all the districts of Maharashtra state. So in that endeavor, we are now opening more and more branches in state of Maharashtra. So with these two branches and another 38 branches we have lined up that is going to be opened very, very shortly in another 2-3 months time. So we are having an estimation that we will have more than 80 branches in the state of Maharashtra, covering all the districts in the state of Maharashtra. So this will be a big opportunity for not only the bank to reach out to the customers, but also for the customers of state of Maharashtra to take the benefits of the various banking services of Punjab and Sindh Bank. नमस्कार, मी अजित भागवत सरोदे, पंजाब अँड सिंध बँक नाशिक रोडचा इंचार्ज आहे. आमची पंजाब अँड सिंध बँकेची एक शाखा 2010 पासून इथं नाशिकमध्ये कार्यरत होते. रिसेंटली त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये काफी जंप आलेला आहे. त्यामुळं बँकेने परत असं डिसाईड केलं आहे की आपल्या नाशिक शहरामध्ये अजून शाखा विस्तार करावा. त्यासाठी आज गोविंदनगर येथे आपल्या एक नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या शाखेचं उद्घाटनासमयी बँकेने 183 कोटीचा बिझनेस केलेला आहे आणि लवकरच लवकर ही 500 कोटी पण क्रॉस होईल असं नवीन मॅनेजर शशिकांत भेंडे यांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बँकेसोबत 12 वर्षापासून 13 वर्षापासून जोडलेलो असून आज या ठिकाणी गोविंदनगरच्या नवीन शाखेचे जे उद्घाटन झाले त्याबद्दल स्वरूप कुमार शाह एमडी हे उपस्थित राहिले. सरबजीत सिंग झेडएम झोनल मॅनेजर तसेच FGM पांडे सर व सर्व बँक स्टाफ उपस्थित होता. सर्व ग्राहक वर्ग उपस्थित होता. या ठिकाणी आजची बँक ही 183 कोटीने ओपन झाली असून मी या ठिकाणी बँकेला लवकरच 500 कोटीपर्यंत जाऊ यासाठी शुभेच्छा देतो. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आज नाशिक येथे पंजाब सिंध बँकेची नवीन शाखेचं ओपनिंग झालं आणि पंजाब सिंध बँकेचे MD स्वरूप शहा या शाखेच्या ओपनिंगसाठी मुंबईहून येथे आले आणि खऱ्या अर्थानं नाशिककरांसाठी पंजाब सिंध बँकेची दुसरी शाखा नाशिककरांसाठी ओपनिंग झाली आणि नाशिककरांसाठी मी विनंती करेल नाशिकच्या ग्राहकांसाठी की पंजाब सिंध बँकेची सर्व उद्दिष्टे, नियोजन आणि या ठिकाणचे सर्व मॅनेजर असतील, कर्मचारी असतील, खरोखर खूप चांगल्या
चांगल्या रीतीने त्यांची सेवा आहे त्या सेवेचा लाभ घ्यावा. आणि मला आनंदाची गोष्ट एवढंच सांगेल का तुम्हाला बिझनेससाठी आणि कोणत्याही प्रकारच्या लोन फॅसिलिटीसाठी पंजाब सिंध बँक आपल्या सेवेसाठी तात्पर्याने उपस्थित आणि उभी राहते. मला विनंती आहे का पंजाब सिंध बँकेच्या सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आमचा मान सन्मान वाढवला त्याबद्दल पंजाब सिंध बँकेचे खरोखर मनापासून स्वागत व धन्यवाद.